सिंहगड इथं काढायचं असतं. जय महाराष्ट्र मित्रांनो, आम्ही आलोय सिंहगडला. तर पुढची वाटचाल तुम्हाला दाखवू शॉर्टकट मध्ये बरं. चलो. सुभेदार नावजी बलकडे यांचा सिंहगड विजय दिन 1 जुलै 1693, आषाढ शुद्ध अष्टमी. सह्याद्री गड चढताना खायची व्यवस्था, नाश्त्याची, भुट्टा, काकडी, चने पवन. आपण पोहोचलोय सिंहगडला आणि हा प्रवेशद्वार आहे सिंहगडचा. तर आपण आता आतमध्ये जाऊ आणि बघूया आपल्या महाराजांच्या मावळ्यांची गड किल्ले. ते दुसरा दिसला मला एवढं माहिती नाही, पण बघू काय. आम्ही वर आलो आणि पवन भाऊ थोडेसे दमले आमचे. ठीक आहे. हर हर महादेव, जय भवानी. प्रवेशद्वार 3 नंबर. काय अवस्था केली गड किल्ल्यांची, बाप रे बाप. म्हशीचं 65, गायचं 50. आता तुम्हाला जे पुढे दाखवणार आहे तिथं महाराजांचे घोडे बांधायचे पाणी पिण्याकरिता. इथं महाराजांचे घोडे बांधायचे बघा. आतमध्ये नेते तुम्हाला. खूप अवघड आहे जागा. विचार करा मावळे कसे दिसतील च्या आतमध्ये. मित्रांनो, इथं छत्रपती शिवाजी महाराजांचे घोडे बांधायचे त्या ठिकाणी 2, 3, 4 पाणी पिण्याकरिता, त्यांची व्यवस्था करण्याकरिता. तर आता पुढचा आपण प्रवास बघूया, कारण वेळ खूप कमी आहे आणि आपल्याला पुन्हा गड बघायचा आहे. जय महाराष्ट्र. प्रवेशद्वार 3 झाल्यानंतर इकडं परत नाश्त्याची सुविधा सरळ आहे ना. महाराज गेले, पण गेल्यानंतर 350 वर्षानंतर सर्वांची पोट भरत आहे. त्यांचे किल्ले देखील. स्वराज्य तर भरतेच भरते. ही वस्तुस्थिती आहे, डोळ्यानं बघतोय आपण आज. येतो 2057 टाक. 1957 तो. हा. आपण पोचलोय सुभेदार तानाजी मालुसरेजींच्या स्मारकाजवळ आणि लवकरच आपल्याला ती प्रतिमा दिसणार, जी मी सुद्धा आतापर्यंत बघितलेली नाही. हर हर महादेव. प्रवेशद्वारावरती तसंच आपण आधी लगीन कोंडाण्याचे, मग माझ्या रायबाचे, शिवरायांचे ते छान स्मारक आहेत. कोंढाणा किल्ला, गड आला पण सिंह गेला. गड आला पण सिंह गेला. पूर्ण मावळे. समोर सुभेदार तानाजी मालुसरे, हे सर्व मावळे.
सुभेदार तानाजी मालुसरेजींची समाधी. कडाला आपण सिंहगडला आपण आलोय तानाजी मालुसरेजींच्या समाधीकडं. ते आपण जी बघताय ते तानाजी मालुसरेजींची समाधी आहे आणि बाजूची बघताय ते तानाजी मालुसरेजींचा पुतळा आहे, स्मारक. तर तिथे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवले आणि आपण तिथून आलोय. हे जे बघताय ही संपूर्ण मावळ्यांची प्रतिमा आहे आणि हे जे बघताय असे प्रत्येक ठिकाणी एक म्हणून त्याच्यावर माहिती लिहिलेली आहे किल्ल्याबद्दल. तर आपण कधी आले तर सर्वांनी वाचावी आणि पूर्ण किल्ला फिरून बघावं की आपल्या मावळ्यांनी किती पराक्रम केलेला आहे आणि आपण त्याच्यावरती येऊन काय चुकीचे परिणाम करतो ते आम्ही डोळ्याने बघितले, ते शब्दात सांगू शकत नाही. तर तुम्ही स्वतः बघाव आणि पुढच्या वाटचालीस तुम्ही सोबत राहा. आणखी काहीतरी दाखवू तुम्हाला. जय महाराष्ट्र. तानाजी समाधीकडं आपण जाऊन आलोय. आता जाणार आहे आपण कल्याण दरवाजाकडं इकडं. तर आमचे पवन भाऊ पुढे निघाले आणि आम्ही त्यांच्या मागं निघालो. आता आपण तिथून कल्याण दरवाजाकडं आलो आणि आता आपण जे बघतोय ते घोड्यांचं पिण्याचं पाणी आहे, ते इथं साठवून ठेवलेलं असायचं. आणि आता आपण पुढं जाऊ कल्याण दरवाजाकडं. आपल्याला रस्त्यामध्ये मावळे भेटले होते जे असे करून चाकर शिवबाचं होणार म्हणायचे. तर आपण पण चाकर शिवबाचं होणार. चला तिकडं बघा ढग टेकलेला आहे. अहो रस्त्यामध्ये गदा दिसलाय आम्हाला. पवन भाऊला खूप जोर आलं, मी पण पळतो आता. भागो. मला ते तोफ ठेवलेले बघायचे आमच्या पवन भाऊला आणि मला बघायचं आहे. म्हणजे मी इथं काहीच बघितलेलं नाही. जे जे बघायला मिळेल ते मी बघणार आणि तुम्हाला देखील दाखवणार. हर हर महादेव. सह्याद्री आहे, सह्याद्रीचा कडा जणू श्वास रोखून धरा. अरे हर हर महादेव. ते बघा ढग टेकलेले आहे प्रत्यक्षामध्ये. सह्याद्री आहे. हा पहिला वाघ, दुसरा वारा, तिसरं मराठे. हेच करू शकतात सह्याद्रीची. इथून पडला म्हणजे देवा घरी पावला. हो हर हर महादेव. सगळ्यात मोठं चढ आहे. तर भावांनो आम्ही आलोय थेट सह्याद्रीमध्ये. दर्शन तुम्ही पण करावं माझ्यासोबत सह्याद्रीचं. हर हर महादेव. फोकस बरोबर आहे. डोळ्याने बघितलेलं आणि व्हिडिओमध्ये बघितलेलं खूप फरक आहे. हे समोर तुम्हाला टावर दिसतं ना, टावर. हे टावर बघा किती लांब असतं. पुरं ढगामध्ये लपून गेलेलं आहे. डायरेक्ट ढगात गेलंय, ढगात. काय डोंगर, काय तो सिंहगड आणि काय ते महाराष्ट्रातली पोरं. हा मी आता चाललोय कल्याण दरवाजाकडं. तर तुम्ही आता पुरा व्हिडिओ बघायचा. हा खूप महत्त्वाची गोष्ट दाखवतो मी तुम्हाला. किती पाय दुखतात बापा. चला तुम्हाला दाखवतो आता. बोर्ड हे पवन भाऊ बघा किती मेहनत करत आहे. बापरे. आलाय कल्याण दरवाजा. हर हर महादेव. बघा 300 मावळ्यांमध्ये मला पुरं इकडं किल्ला सांभाळायची. कल्याण दरवाजा. जे मागाचे बघताय तो आहे कल्याण दरवाजा. आणि बघा अवस्था जर थोडी वाईट झाली. तुम्हाला दाखवतो थांबा कुठं कुठं झाली. हे बघा हे दगडं दिसत आहे ना, ही पडली आणि याच्यामध्ये सुधारणा झाली नाही. आणि काही वर्षांमध्ये आणखी पडली तर त्याशी देखील होणार नाही. ही आपली सह्याद्री. ढग भेटायला येतोय सह्याद्रीला. साक्षात स्वर्गच. जिथून आम्ही आलो होतो. हे बघा आता
महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे आपलं किल्ले आहेत, जे मावळ्यांनी स्वतःचं रक्त सांडून, तानाजी मालुसरेंना स्वतःचा हात वगैरे जमून, असे कित्येक मावळे आहेत की ज्यांनी आपलं बलिदान दिलं आणि त्यांचे किल्ल्यांचे दगडात ढासळत चालले. माझी सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना एकच विनंती आहे की आपल्या किल्ल्यांची सुधारणा लवकरात लवकर करावी, कारण की हे ढासळत चालले आणि याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. आता खाली पण दगड पडली, आधी काहीच नाही व्हायचं. असं चुना आणि गुळामध्ये भिंती पक्क्या करायच्या, ते आजपर्यंत टिकली आणि आजचे रस्ते देखील खराब होत आहेत. माननीय मुख्यमंत्री साहेब, प्लीज, आणि इंग्लिशमध्ये प्लीज आणि मराठीमध्ये हात जोडून विनंती आहे तुम्हाला की महाराजांचे जे पण किल्ले आहेत त्याची सुधारणा तुम्ही करावी, ही आमच्या अखंड महाराष्ट्राकडून तुम्हाला हात जोडून विनंती आहे. जय महाराष्ट्र, जय शिवराय.